फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण बुद्धिमत्ता यामधील नाती हा घटक पाहत आहोत. यावरील प्रश्न आपण सोडवत आहोत. ही प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. लिहिल्यानंतर आपल्या घरची नाती प्रत्यक्ष डोळ्यापुढे आणा. घरच्या नात्यातल्यांची नावं वेगळी वेगळी असतील, पण गणितामध्ये जे प्रश्न सांगितले, प्रश्नामध्ये जे सांगितलेलं नाव आहे ते त्या नात्याला द्या. त्या मुलांची मुलींची नावं ती द्या आणि घरच्या नात्यावरून हा प्रश्न सोडवा. आपल्याला व्यवस्थित समजतो. जर घरच्या नात्यावरून हा सोडवता आला नाही तर त्याची रचना कशा पद्धतीनं करायची ते पण आपण समजून घेणार आहोत. चला, पहिला प्रश्न घ्या. पहिला प्रश्न घ्या. समीरा वर्षाला म्हणाली, समीरा वर्षाला म्हणाली, समीरा वर्षाला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई, तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई, तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्या बहिणी आहेत. तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्या बहिणी आहेत. तर वर्षाची आजी, तर वर्षाची आजी समीराच्या वडिलांची कोण? तर वर्षाची आजी समीराच्या वडिलांची कोण? आता इथं घरची नाती आणून तुम्हाला बघा समजतंय का? नसेल तर आपण याची रचना करूया. काय म्हणाली बघा. समीरा वर्षाला म्हणाली, म्हणजे समीरा ही एक मुलगी आहे. समीरा मुलगी आहे म्हणल्यानंतर आपण काय करतो, त्याला गोल करतो, म्हणजे ही स्त्रीलिंग झाली. वर्षाला म्हणाली, दुसरी मुलगी आहे वर्षा, ही पण मुलगी आहे. समीरा वर्षाला म्हणाली, काय म्हणाली पहा. समीरा वर्षाला म्हणते की तुझ्या, समीरा म्हणते, ही समीरा वर्षाला म्हणते तुझ्या, काय म्हणते, तुझ्या वडिलांची आई, म्हणजे वर्षाचे वडील. वडील वरती दाखवावे लागतील, वडील. आता हे पुल्लिंग आहेत, पुल्लिंगाला आपण काय करतो, चौकोन करतो. समीरा वर्षाला काय म्हणाली, तुझ्या वडिलांची आई, म्हणजे या वडिलांची आई, म्हणजे या वर्षाची कोण झाली रे? वडिलांची आई म्हणल्यानंतर आजी झाली. आता हे स्त्रीलिंग आहे म्हणून याला गोल, म्हणजे या वर्षाची कोण आहे? आजी. समीराच्या वडिलांची आई, सॉरी, समीरा वर्षाला म्हणते तुझ्या वडिलांची आई, म्हणजे वर्षाची आजी. काय म्हणते ही? तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकाची आई, म्हणजे समीराचा काका. काका कोण असतो? कुणाला काका म्हणतात? वडिलांच्या भावाला. म्हणजे समीराला वडील आहेत आणि वडील आहेत, म्हणजे वडील पुल्लिंगी म्हणून चौकोन करतोय. आई पण असणार आहे, पण आईचं आपल्याला इथं गरज नाहीये. हे दोघे नवरा बायको आहेत, म्हणजे या दोन्ही बाजूला त्याला बाण करतो की हे दोघे नवरा बायको, पण आईचं आपल्याला इथं गरज नाही. तुझ्या वडिलांची आई म्हणजे तुझी आजी ही माझ्या काकांची, काका, काका म्हणजे वडिलांचा भाऊ. आता बहीण भाऊ असेल तर काय करतो आपण, त्याला बरोबरचं चिन्ह, म्हणजे काका. म्हणजे हा काका म्हणजे वडिलांचा कोण आहे? भाऊ, म्हणजे इथं भाऊ लिहू. समीराचे वडील आणि काका हे भाऊ भाऊ झाले. काय म्हणले? तुझ्या वडिलांची आई ही माझ्या काकांच्या आईची सख्खी बहीण आहे, म्हणजे या काकांना आई आहे, काकांना आई आहे. या काकाची आई स्त्रीलिंग आहे. तुझ्या वडिलांची आई म्हणजे वर्षाची आजी ही माझ्या काकांच्या
काकांची आईची सख्खी बहीण आहे, म्हणजे या दोघी जणी काय झाल्या, बहिणी झाल्या. तर प्रश्न काय आहे आपला, तर वर्षाच्या वडिलांची आई म्हणजे वर्षाची आजी ही माझ्या काकाची सख्खी बहीण आहे, तर वर्षाची आजी समीराच्या वडिलांची कोण. तर वर्षाची आजी ही समीराच्या वडिलांची कोण लागेल, ही वर्षाची आजी ही समीराच्या वडिलांची कोण लागेल. आता तुम्ही मला सांगा, काकाची आई म्हणजे वडिलांची कोण असणार आहे, वडिलांची पण आईच असणार आहे, म्हणजे या आईची ही 2 मुलं आहेत, बरोबर. मग या वडिलांची, यांची वर्षाची आजी ही समीराच्या वडिलांची कोण, वडिलांच्या आईची बहीण, म्हणजे काय येईल उत्तर, मावशी. उत्तर येईल मावशी. लिहून टाका उत्तर. म्हणजे इतकं साधं सोपं नातं मावशीचं होतं, पण ते नातं फिरवून आणलेलं होतं. चला पुढील प्रश्न लिहून घ्या. हे लिहून घ्या रचना, व्यवस्थित लिहून घ्या रचना. या रचना आपल्याला करता आल्या पाहिजेत. कोणती चिन्ह वापरली जातात हे आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा पती पत्नी दाखवतो तेव्हा दोन्ही बाजूला 2 बाण दाखवायचे. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हे पती पत्नी आहेत. बहीण भाऊ असेल तर त्यांच्यामध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं, म्हणजे हे सगळे बहीण भाऊ आहेत, भावंड वगैरे आहेत. नवरा बायको पती पत्नी अशा पद्धतीनं असेल, जोडपं असेल, पती पत्नी असेल, नवरा बायको असेल तर अशा पद्धतीने बाण दाखवायचा. बहीण भाऊ, भाऊ भाऊ, भावंड म्हणलं की यामध्ये बरोबरचे चिन्ह द्यायचं. स्त्रीलिंग असेल तर तिथं गोलामध्ये काढायचं, पुल्लिंग असेल तर चौकोनात काढायचं. आई वडील दाखवायचे असेल तर बाणाने दाखवायचे. चला पुढील प्रश्न घ्या. सोनालीची मुलगी, सोनालीची मुलगी सोनालीची मुलगी ही मिहीरच्या, सोनालीची मुलगी ही मिहीरच्या, मिहीर मुलाचं नाव आहे, मिहीरचा मुलगा, सोनालीची मुलगी ही मिहीरचा मुलगा सूरजची, सोनालीची मुलगी ही मिहीरचा मुलगा सूरजची आते बहीण आहे. सोनालीची मुलगी ही मिहीरचा मुलगा सूरजची आते बहीण आहे. तर सोनाली सूरजच्या आईची कोण, तर सोनाली सूरजच्या आईची कोण, तर सोनाली सूरजच्या आईची कोण. आता घरची नाते आणा, आपल्या घरचे असं नातं आणायचं. सूरजची आत्ते बहीण, सोनालीची मुलगी ही सोनालीची आत्ते बहीण ही मिहीरचा मुलगा सूरज. तुमचा आत्ते बहीण आपल्या डोळ्यापुढं आणायची. मामे बहीण आणि आत्ते बहीणचं नातं इथं येते. आणि मग तुमची मामे बहीण किंवा तुमच्या आत्याची मुलगी, मुलगी तुम्ही आहात असं समजा. म्हणजे इथं स्वतःला आपल्याला करून समजून घ्यायचंय. सोनालीची मुलगी, आपण मुलगी आहोत, मग सोनालीची मुलगी म्हणजे तुमची आई झाली. ही मिहीरचा मुलगा सूरज, सूरजची मग आत्ते बहीण म्हणजे तुमच्या आत्याचा मुलगा आणायचा, त्याची ही बहीण लागते आत्ते बहीण. तर मग नातं जुळवायचं आहे. बघा लक्षात येते का, आपल्या घरचं आत्ते बहीण घ्या, आत्ते बहिणीचं कोण लागतं याच्यावरून तुम्ही ते नातं जुळवा आणि मग त्याचं उत्तर काढा. पर्याय येईल वहिनी, आत्या, जाऊ, नणंद. पर्याय पहा, वहिनी, आत्या, जाऊ आणि नणंद हे 4 पर्याय दिलेत. आपण देत नाही सहसा पर्याय. आपण रचना करूया. सोनालीची मुलगी, सोनालीची मुलगी म्हणजे मुलगी दाखवाय सोनाली. ही सोनाली म्हणजे ही मुलगी आहे, स्त्री आहे, मुलगी नाही, कारण हिला मुलगी आहे. सोनालीची मुलगी, मुलगी म्हणल्यावर खाली येईल, वरती सोनाली आई झाली. सोनालीची मुलगी, आता तिचं नाव दिलं नाही. आता इथं काय तर मुलीचं नाव आपण एक्स टाकूया.
सोनालीची मुलगी ही काय सांगितलंय? मिहीरचा मुलगा. मिहीरचा मुलगा. आता मुलगा म्हटल्यावर खाली बाण दाखवला. मिहीरचा मुलगा, त्याचंही नाव दिलेलं नाहीये. मुलगा म्हटल्यानंतर तो चौकोनामध्ये दाखवला पाहिजे, गोलात नाही दाखवून चालणार. हा वाय धरू आपण, मुलगा. हा आता मिहीर म्हटल्यानंतर तो चौकोनात येईल. नाव दिलंय का? मिहीरचा मुलगा. ओके. सोनालीची मुलगी, मिहीरचा मुलगा सूरज. ओके, मुलगा आहे इथं, सूरज आहे. सोनालीची मुलगी, ही मुलगी, हिचं नाव दिलेलं नाही. मिहीरचा मुलगा सूरजची आत्ते बहीण आहे. आत्ते बहीण कुणाला म्हणतात? आत्याच्या मुलीला. मग आत्ते बहीण म्हणल्यानंतर आत्या कुणाला? वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात. मग सूरजचे वडील मिहीर आहेत. मिहीरची ही सोनाली कोण असणार आहे? बहीण असणार आहे. म्हणजे यांच्यामध्ये नातं काय असणार आहे? मिहीर आणि सोनाली हे बहीण भाऊ आहेत. म्हणजे मध्ये चिन्ह कोणतं येणार आहे? बरोबरचं. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही बहीण भाऊ आहेत. मग मिहीर पहा, सोनालीची मुलगी ही मिहीरची कोण झाली? मिहीरच्या मुलाची, सूरजची आत्ते बहीण. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? तर सोनाली सूरजच्या आईची कोण? ही सोनाली सूरजची आई. सूरजचे वडील मिहीर आहेत, म्हणजे या सूरजला आई पण आहे. म्हणजे सूरजची आई आहे या ठिकाणी. आणि प्रश्न आहे आपल्याला, सोनाली ही सोनाली सूरजच्या आईची कोण? या सूरजच्या आईची ही सोनाली कोण लागते? तिचं मिहीर कोण आहे? या सूरजच्या आईचा मिहीर कोण लागतो? नवरा लागतो, पती लागतो. मग पतीची बहीण आहे म्हणल्यानंतर हिच्या सूरजच्या आईची ही सोनाली कोण लागेल? नवऱ्याची बहीण. म्हणजे काय लागेल? ननंद. उत्तर काय येणार आहे? ननंद. आपल्या घरचं अगदी जवळचं नातं हे. आपल्या वडिलांची बहीण ही आपल्या आईची कोण लागते? जर असा प्रश्न विचारला असता तर तुम्हाला लगेच उत्तर देता आलं असतं. साधा सहज प्रश्न विचारला असता, तुमच्या वडिलांची बहीण ही तुमच्या आईची कोण? पण असा प्रश्न विचारलेला नाही, फिरवून विचारलेला आहे. आणि हे प्रश्न आपल्याला समजले पाहिजेत किंवा ही रचना करता आली पाहिजे. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न घ्या. सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर लागतात. सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर लागतात. सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर लागतात. तर अंजलीच्या वडिलांची बहीण. तर अंजलीच्या वडिलांची बहीण ही सचिनची कोण? तर अंजलीच्या वडिलांची बहीण ही सचिनची कोण लागते? पर्याय आहेत मामी, आत्या. पर्याय घ्या. मामी, आत्या, काकी. मामी, आत्या, काकी, आजी. मामी, आत्या, काकी, आजी. आता आपण रचना करू. घरची नाती आणा तुम्ही वाटल्यास. सचिन तुम्ही आहात, तुमचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर लागतात. म्हणजे अशी एखादं पहा,
की कुणाचे दीर, तुमचे वडील हे कुणाचे दीर लागतात, हे घरचं नातं आणा पुढे डोळ्यापुढे. आणि मग अंजलीच्या वडिलांची बहीण ही सचिनची कोण लागेल असं विचारलेलं आहे. इथं तुमच्या घरचं नातं, तुम्ही सचिन आहात असं समजून तुम्ही ते नातं तयार करायला पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आता रचना करूया. सचिनचे वडील, सचिन मुलगा आहे, चौकोन करा. सचिनचे वडील म्हणजे ते वडील दाखवा. सचिनचे वडील पुल्लिंग आहेत, मग त्याला चौकोन दाखवा. सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे, अंजली दाखवा. अंजलीची आई, अंजलीची आई म्हणल्यानंतर बाणाने येईल. आई आहेत म्हणजे तिला वडील पण आहेत. आई गोल दाखवा, स्त्रीलिंग आहे म्हणजे वडील पण असणार तिला. वडील म्हणजे हे अंजलीचे आई वडील दाखवले. आपण काय म्हणले, या आई वडिलांमध्ये नातं नवरा बायकोच आहे. दोन्ही बाजूला बाण दाखवा. हे दोघे जणी अंजलीचे आई वडील हे नवरा बायको आहेत. सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर. याचा अर्थ दीर कोणाला म्हणतात, नवऱ्याच्या भावाला. म्हणजे याचा अर्थ सचिनचे वडील आणि अंजलीचे वडील हे कसे आहे, दोघे जणी भाऊ भाऊ झाले. म्हणजे सचिनचे वडील आणि अंजलीचे वडील भाऊ भाऊ झाल्यानंतर या सचिनची आई जी अंजलीची आई आहे तिच्या नवऱ्याचे भाऊ म्हणजे तो हिच्या आईचा कोण लागणार आहे, दीर, दीर लागणार आहे. आता काय नातं आहे, पुढे काय म्हणलेलं आहे पहा. तर विचारलेलं आपल्याला अंजलीच्या वडिलांची बहीण, अंजलीच्या वडिलांची बहीण म्हणजे या वडिलांना एक बहीण दाखवायला पाहिजे. आता हे भाऊ भाऊ झालेत, एक बहीण दाखवूया. हे तिघे जणी भाऊ भाऊ झाले म्हणजे अंजलीचे वडील, सचिनचे वडील आणि त्यांची बहीण हे तिघे जणी भाऊ भाऊ झालेत. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, अंजलीच्या वडिलांची बहीण, अंजलीच्या वडिलांची ही बहीण ही सचिनची कोण. आता बहीण स्त्रीलिंग आहे म्हणून गोल करतो. ही सचिनची कोण लागेल, वडिलांची बहीण आहे म्हणजे काय झाली, किती घरचं सोपं नातं होतं. जर मी हा प्रश्न तुम्हाला विचारला असतं, तुमच्या वडिलांची बहीण तुमची कोण, तुम्ही लगेच सांगितलं असतं आत्या. पण असे प्रश्न हे नसतात म्हणून मुलं फसतात. म्हणून ही रचना आपल्याला करता आली पाहिजे. जर रचना करता आली तर हा प्रश्न सोपा आहे. अगदी 2 मार्क आपल्याला सहज मिळणारे प्रश्न असतात. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न घ्या. आता ABCD मध्ये नावं आहेत. ABCD वरून आपल्याला ही रचना करता आली पाहिजे. B हा A चा पती आहे. B ABCD मधला B फॉर बनाना. B हा A चा पती आहे. पती म्हणजे नवरा. B हा A चा पती आहे. त्या ठिकाणी ही रचना खूप महत्त्वाची पडते म्हणजे हे लक्षात येतं, पुल्लिंग कोण स्त्रीलिंग कोण. B हा A चा पती आहे, पूर्णविराम. A ही C ची आई आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही, पूर्णविराम. D फॉर डॉंकी. D ही A ची बहीण आहे. D ही A ची बहीण आहे. तर D चे C नाते काय असेल. C म्हणजे काऊ, C काऊचा C. तर D चे C नाते काय असेल. आता हा प्रश्न रचना करूया मग व्यवस्थित लक्षात येईल. B हा A चा पती आहे. B हा A चा
पती आहे, एचा पती बी म्हणल्यावरती बी कसा असणार आहे, कोणत्या लिंगाचा असणार आहे, स्त्रीलिंग पुल्लिंग असणार आहे आणि ए स्त्रीलिंग असणार आहे. बी हा एचा पती आहे, याचा अर्थ ए स्त्रीलिंग आहे म्हणून गोल केला. बी पती आहे म्हणजे पुल्लिंग आहे म्हणून त्याला चौकोन केला. बी हा एचा पती आहे, नवरा बायको आहेत म्हणजे याच्यामध्ये कोणतं चिन्ह दाखवलं पाहिजे, बाण, दोन्ही बाणाचं, दोन्ही बाजूला बाण असणारा. ओके, म्हणजे आता हे चिन्ह दाखवलं पाहिजे आपल्याला. मग काय मग पुढं, बी हा एचा पती आहे, पुढं काय म्हणले, ए ही सी ची आई आहे, ए सी ची आई आहे म्हणजे इथे चिन्ह बाणाचं येईल, खाली सी येईल. ए ही सी ची आई आहे पण सी ही मुलगी नाही, पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. मुलगी नाही म्हणजे काय असू शकेल, आता बघ काय म्हणले, ए ही सी ची आई आहे पण सी ही व्यक्ती मुलगी नाही. मुलगी नाही म्हणजे काय असणार आहे, मुलगाच नाही. आई कोण आहे, आई आहे म्हणल्यानंतर काय, असं कधी असू शकेल का की ए आई आहे आणि सी मुलगी नाही म्हणजे काय असणार आहे, मुलगा असणार आहे. दुसरं कोण, आई म्हणल्यानंतर ए ही सी ची आई आहे आणि म्हणले सी ही मुलगी नाही, मुलगी नाही म्हणजे काय असणार आहे, मुलगा असणार आहे. मुलगा म्हणल्यानंतर पुल्लिंगी दाखवा. डी ही ए ची बहीण आहे, डी ही ए ची बहीण. आता हे पहा इथे आपण नावं लिहिली नाहीत, नावं न लिहिता कळलं पाहिजे. ए ही सी ची आई आहे, इथं आई लिहू आपण, आणि तिचा पती बी म्हणजे सीचा कोण झाला, वडील झाला. पुढे आपल्याला दिलेली माहिती, डी ही ए ची बहीण आहे, डी ही ए ची बहीण, ए ची, डी ही ए ची बहीण आहे. मग आपल्याला विचारलेला आहे प्रश्न, डी ही ए ची बहीण आहे तर डी व सी चे नाते काय, डी व सी यांचं नातं विचारलेलं आहे, यांच्यात नातं काय येईल. सी ची ए कोण आहे, आई आहे, आणि आईची डी कोण आहे, बहीण आहे. मग सीचं डीशी नातं काय, अगदी सोपं आहे, आईची बहीण मावशी लागते म्हणजे उत्तर काय येणार आहे, मावशी. एवढं सोपं प्रश्न होता, परंतु हा लेखी प्रश्नामध्ये असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. ते जर सरळ तुम्हाला प्रश्न विचारला असता, आईची बहीण कोण लागते, तुम्ही एका मिनिटात उत्तर देऊन मोकळे झाला असता. आईची बहीण मावशी सगळ्यांना कळतं, परंतु हा प्रश्न लेखी स्वरूपामध्ये आल्यामुळे इथे रचना करावी लागते किंवा घरचं नातं तुम्हाला पुढे आणावं लागतं, तेव्हा हा प्रश्न व्यवस्थित समजतो. चला पुढील घ्या. कौस्तुभची आई, कौस्तुभची आई ही, कौस्तुभची आई ही रीमाच्या, रीमा मुलीचं नाव आहे, कौस्तुभची आई ही रीमाच्या वडिलांची, कौस्तुभची आई ही रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. कौस्तुभची आई ही रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. तर कौस्तुभ हा रीमाची मुलगी, कौस्तुभ हा रीमाची मुलगी प्रणालीचा कोण आहे. तर कौस्तुभ हा रीमाची मुलगी प्रणालीचा कोण आहे. पुन्हा प्रश्न पहा, कौस्तुभची आई ही रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. रीमाची आई ही कौस्तुभची आई ही रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. तर कौस्तुभ हा रीमाची मुलगी प्रणालीचा कोण आहे. आता रचना करूया. पहा, कौस्तुभची आई
म्हणजे कौस्तुभ काढा. कौस्तुभ पुल्लिंगी आहे हा मुलगा. कौस्तुभ ची आई, कौस्तुभला आई दाखवा. कौस्तुभची आई, आई स्त्रीलिंग आहे म्हणजे हिला कौस्तुभला आई आहे म्हणल्यानंतर वडील पण असणार आहेत. तुम्हाला सांगितलेलं नाही पण हे आपण दाखवायचं. म्हणजे कौस्तुभची आई आणि वडील हे दोघांच्या मध्ये नातं काय असणार आहे? पती पत्नीचं दोन्ही बाजूला बाण दाखवा. प्रश्न पहा. कौस्तुभची आई ही रीमाच्या वडिलांची, कौस्तुभची आई ही रीमाच्या वडिलांची म्हणजे रीमा दाखवा. रीमाला वडील दाखवा. रीमाला वडील दाखवूया. आता वेगळे आपण रचना करतो आहोत. कौस्तुभची आई रीमाच्या वडिलांची, काय म्हणले? कौस्तुभची आई रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून. रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून. सून कोणाला म्हणतात? मुलाच्या बायकोला. मग रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून ही म्हणजे याचा अर्थ काय होईल पहा. आता वरती घेतो रीमा. याचा अर्थ असा होतो की रीमाचे वडील, रीमाच्या वडिलांची एकुलती एक म्हणजे एकच सून आहे त्यांना, म्हणजे एकच मुलगा आहे आणि मुलाच्या बायकोला सून म्हणतात. म्हणजे कौस्तुभचे वडील हे रीमाच्या वडिलांचे कोण झाले? मुलगा होईल. कारण वडिलांची एकुलती एक सून म्हणजे कौस्तुभची आई जी आहे ती सून लागते. म्हणजेच याचा अर्थ तिचे पती म्हणजे कौस्तुभचे वडील हे रीमाच्या वडिलांचे कोण लागणार? वडीलच लागणार आहेत. म्हणजे कौस्तुभचे हे कोण झाले? वडिलांचे वडील म्हणल्यानंतर आजोबा झाले. पुन्हा पहा रचना. कौस्तुभची आई रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून, एकच सून आहे रीमाच्या वडिलांना आणि ती म्हणजे या कौस्तुभची आई म्हणजे कौस्तुभचे वडील हे रीमाच्या वडिलांचा मुलगा झाले किंवा कौस्तुभचे वडिलांचे वडील हे रीमाचे वडील आहेत. रचना या पद्धतीनं होईल. तर कौस्तुभ हा रीमाची मुलगी, या रीमाला एक मुलगी आहे, तिचं नाव दिलेलं आहे रीमाची मुलगी प्रणाली. रीमाची मुलगी प्रणाली. कौस्तुभ हा रीमाची मुलगी प्रणालीचा कोण? याचा अर्थ पहा, समजून घ्या. रीमाच्या वडिलांची ही सून आहे म्हणजे याचा अर्थ रीमाचे जे कौस्तुभचे वडील आहेत ते आणि रीमा यांच्यामध्ये नातं काय येईल? हे दोघांच्या मध्ये नातं काय होईल? रीमा आणि कौस्तुभचे वडील हे बहीण भाऊ आहेत. मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कौस्तुभ हा रीमाची मुलगी प्रणालीचा कोण? हा कौस्तुभ प्रणालीचा कोण आहे? प्रणालीच्या आईच्या वडील म्हणजे इथे भाऊ म्हणजे हे बहीण भाऊ आहेत. रीमा बहीण आहे आणि कौस्तुभचे वडील भाऊ आहेत. मग कौस्तुभ प्रणालीच्या आईच्या वडिलांचा मुलगा. आईचे वडील, आईचा भाऊ, वडील नाही आईचा भाऊ आहेत. हे दोघे जणी बहीण भाऊ आहेत. मग कौस्तुभचे वडील हे प्रणालीचे कोण? आईचा भाऊ म्हणल्या मामा आणि मामाचा मुलगा मामे भाऊ. म्हणजे उत्तर काय येणार आहे इथं? कौस्तुभ हा प्रणालीचा कोण झाला? मामे भाऊ. आणि उलट जर विचारलं असतं तर प्रणाली कौस्तुभची कोण? कौस्तुभच्या वडिलांची बहीण रीमा म्हणजे आत्या आणि आत्याची मुलगी कोण लागेल? आत्ते बहीण. उलट सुलट दोन्ही पद्धतीने आपल्याला हे नातं लक्षात आलं पाहिजे, समजलं पाहिजे. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न घ्या. क्यू हा आरचा पुतण्या आहे. क्यू फॉर क्वीन. क्यू
हा आरचा पुतण्या आहे. क्यू हा आरचा पुतण्या आहे. क्यू फॉर क्वीनच. क्यू हा पीचा मुलगा आहे. क्यू हा पीचा मुलगा आहे.